Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एक्सपो श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मिसळ पाव. एक वेगळ्या पद्धतीने आम्ही जसा करतो तसा आम्ही तो तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत. आय होप तुम्हाला तो आवडेल. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण आता पाहू. इथे मी बारीक टोमॅटो चिरला आहे एकदम, आणि बारीक कांदा चिरले. 4 कांदे आहेत मोठे आणि 3 टोमॅटो आहेत आणि बारीक लसूण. तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी मी आता इथे तेल टाकलं आहे, जरा 2 मोठे चमचे जरा पळ्या. आणि हे पहा आपले राई जिरं तडतडायला लागलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकतो. आता कढीपत्ता टाकतो आणि लसूण. तुम्ही लसूण पेस्टसुद्धा वापरू शकतात. काही जण ह्याच्यामध्ये वाटण वापरतात, वाटणसुद्धा वापरलं तरी चालेल. जरा आपण लसूण तडतडवू. जरा लसणीला गोल्डन कलर आला का मग आपण त्याच्यात कांदा टोमॅटो टाकूया. हे पहा कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो पण लगेच टाकू. आता आपण ढवळून घेऊ मस्तपैकी. आणि हा जो सुहानाचा मसाला आहे, मिसळ मसाला, तो टाकू. आपण आता ह्याच्यात कलरचा मसाला टाकू. तरी आपण ह्याच्यातच करणार आहोत कलर, पाणी आणि साधा मसाला टाकू थोडासा. आपल्याला मिसळ थोडीशी तिखटच करायची. मिसळ पाव मी म्हटला की तो जरा तिखटालाच हवा, मीठ नको. मी त्या बाजूला व्हायला पाहिजे तुम्ही. थांब जरा. नाही तर मी ढवलू काय. जर कॅमेरामन चेंज. आता आपल्याला हे कांदा टोमॅटो आहे तो थोडासा शिजवून घ्यायला हवा. मसाला नंतर टाकू जरा. नंतर लागला तर तो दुसरा मसाला टाकू. मिसळ पावचं दुसरं पॅकेट आहे ते. जरा 5 मिनटं आपण हे शिजेपर्यंत ठेवूया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया पटकन शिजण्यासाठी. बघा आपल्या भाजीला कांद्याच्या याला आधीच तरी आलेली आहे. छोटीशी टिप, कांदा टोमॅटो जर तुम्ही फोडणीला टाकलात तर थोडंसं मीठ टाका, जेणेकरून कांदा टोमॅटो पटकन शिजेल. आधी मी सांगितलेलंच आहे, पण हे जे नवीन व्हिडिओ आमचे बघतात त्यांच्यासाठी ही छोटीशी टिप्स. झाकण देते थोडा. हां, थोडा वेळ झाकण. तर मंडळी आपले कांदा टोमॅटोचं हे शिजलेलं आहे.
ही पहा त्याला मस्तपैकी असं कलरचं तरी आलेली आहे. अजून त्याला तरी येईल. आपण आता त्याच्यामध्ये हे मी मटकीत ना मटकी शिजायला लावली होती, ती शिजलेली आहे आणि ती आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडी थोडी. ही पहा आपली मटकी शिजलेली. कोणी ह्याच्यामध्ये वाटाणे टाकतात, चणेसुद्धा टाकतात, कोण हिरवे चणे असतात ते. तर मी याला ॲड करून घेतो. तोपर्यंत तुम्ही 2 मिनिटाचा ब्रेक. ही आम्ही 2 वेळची केलेली आहे, दुपारी आणि रात्रीची. नाही तर तुम्ही म्हणाले 2 माणसांना एवढी काय करायची, तर ही 2 वेळची आहे. टाकू. आपल्याला लागलं तर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकू, कारण मटकी शिजताना मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. थोडंसं टाकू पाणी. हां, थोडंसं टाका, कारण मिसळला आपल्याला पाणी लागेलच, रस थोडासा. आपल्या मिसळच्या ह्याला कसा कलरचा तवंग आलाय. तरी आले तरी, तरी. त्याला तरी बोलतात बाबा. तरी तर यायलाच पाहिजे. तरी शिवाय खरी मजा नाही. तर मंडळी, आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया. आपली मिसळ रेडी आहे. त्याच्याबरोबर आपण पाव आणि फरसाण हे घेतलेलं आहे. आता खाताना फक्त आता जरा ह्या मिसळच्या ह्याला कढी होऊ दे चांगला रटरटून, मग आपण खायला घेऊ. बघा दे तुम्ही. हां, तर मंडळी आपली मिसळ मी इथे घेतलेली आहे आणि 2 पाव घेतलेत. आता मी त्याच्यामध्ये हे फरसाण टाकणार आहे. मिसळ पाव, मिसळ पाव, मिसळ पाव. बंद झाला. या सर्वांनी. हां, दादा बोलणार तर बोलायला दादा बोलवत पण नाहीत. हां, तर आता मी तुम्हाला पहिलं एकत्र करूया. आधी कांदा मी ह्याच्यावरती घेत नाही, मला आवडत नाही. मिसळ पाव कांदा घेतात काय, थोडीशी तरी घेणार आहे. पहा आपली तरी तरी दाखवताना कशी आली ती बघ. बघा. ही बघा. हां, मस्तच. आता मी पहिली तुम्हाला नुसती मिसळ खाऊन दाखवतो. बरं, मी तोंड भाजेला नीट. छान झाले, तिखट झाले, झणझणीत झाले. मेन म्हणजे मिसळी थोडीशी तिखटच हवी. तुम्ही ह्याच्यामध्ये कडधान्य वेगवेगळी घेतलीत तरी सुद्धा चालेल. तुमच्या आवडीनुसार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या कडधान्य, तुम्हाला कशी आवडतात ती. आम्हाला मटकीच आवडते म्हणून आम्ही ती घेतो. परत एकदा. वा, मस्त. छान झाले. आता आम्ही पावाबरोबर खाणार आहे. तोंडाला पाणी सोडतात हो, खातात आणि सांगतात तर. सुटलं का पाणी? मिसळ पाव, मिसळ पाव, मिसळ पाव. या, सुरुवात करू आपण. भरपूर आहे बघा, भरपूर भरपूर आहे. आहे. 2 टायमाची गेले, संपली तरी चालेल. रात्रीला आम्ही काहीतरी करू परत. हे बघा, हे बघा. या खाताय. खा खा. नको मग खातात जा, मला नको तर नको. मीच खातो. पण नशीब हो, तुम्ही आवडीची वस्तू घ्या घ्या करताय लोक त्यांना. हा, दाखवून खाण्यातच खरी मजा मजा आहे. असते. नाहीतरी बोलतात ना, तुम्ही खाताना दाखवताना असं दाखवत नाही, म्हणून खाताना दाखवतो त्यांना. खा खा.
घ्या घ्या. घ्या. तिखट लागली तर बोलायचं नाही, पाणी आपल्याकडे भरपूर आहे, फक्त येताना तुमचं पाणी तुम्ही घेऊन यायचं. कारण तुम्हाला बोरिंगचं पाणी चालत नाही आहे. तर मंडळी बाय बाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मोरया. जय मिसळ पाव, जय मिसळ पाव, जय मिसळ पाव. खाने पीने की सोय हो, मिसळ पाव की जय हो. बंद कर.